राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका, उमेदवारी अर्ज माघारी, प्रशासनावर दबाव आणि पक्षांतर्गत वाद यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले। अशातच सोलापुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे। निवडणुकीच्या रणधुमाळात मनसेच्या एका तरुण पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली। ही हत्या केवळ गुन्हेगारी नसून थेट राजकीय वादातून झाल्याचा आरोप होतोय। या घटनेनंतर सोलापूर शहरात संताप, भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पण प्रश्न असा आहे, ही हत्या बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी करण्यात आली का? यामागे नेमका राजकीय कट आहे का? भाजपचे नेते आणि आमदार या प्रकरणात कितपत जबाबदार आहे? पोलीस तपासात नेमकं काय समोर येतंय आणि या घटनेचा सोलापूर महानगरपालिका निवडणुकीवर काय परिणाम होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। सोलापुरात राजकीय वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांची हत्या करण्यात आली आहे। बाळासाहेब सरवदे हे मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते आणि अमित ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय म्हणजेच राईट हँड म्हणून ओळखले जात होते। या हत्येमागे थेट भाजपच्या राजकारणाचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप मनसेचे शहराध्यक्ष आणि पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केलाय। भाजपच्या एका आमदाराने आपला उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी बाळासाहेब सरवदे यांचा बळी घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। भाजप आमदार विजय देशमुख यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, तसेच त्यांचा मुलगा किरण देशमुख याला अटक करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। या हत्येप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार शालन शिंदे, त्यांचे पती शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। शंकर शिंदे, बाबू शिंदे, विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे आणि अमर शंकर शिंदे यांनी मिळून बाळासाहेब सरवदे यांचा खून केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। सोलापूरच्या जेल रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे यांच्या विरोधात रेखा सरवदे यांनी बंडखोर म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। रेखा सरवदे या बाळासाहेब सरवदे यांच्या वहिनी असून त्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या। मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। हा अर्ज मागे घेण्यासाठी शिंदे आणि सरवदे या 2 गटात मोठा वाद सुरू होता। उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी हा वाद अधिकच टोकाला गेला। पोलीस तक्रारीनुसार रेखा सरवदे यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर शालन शिंदे यांच्या कुटुंबियांकडून सरवदे कुटुंबाला डिवचणारे आणि अपमानास्पद स्टेटस सोशल मीडियावर ठेवण्यात आले। यामुळे पुन्हा वाद उफाळून आला। या वादादरम्यान मध्यस्थी करण्यासाठी बाळासाहेब सरवदे तेथे गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या हल्ल्यात बाळासाहेब सरवदे गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने सोलापूरच्या शासकीय आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली। मनसे कार्यकर्ते आणि सरवदे कुटुंब मोठ्या संख्येने रुग्णालय परिसरात जमा झाले। संतप्त जमावाने रविवार पेठ आणि जोशी गल्ली परिसरातील भाजप कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून जुना बोरामणी नाका आणि जोशी गल्ली परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। या प्रकरणात BNS कलम 103, 109, 189, 190, 191, 352, 351 शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आतापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरू आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 2 मधून भाजप आमदार विजय देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणूक रिंगणात असून संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। या घटनेचा मानवी पैलू अधिक हृदयद्रावक आहे। बाळासाहेब सरवदे यांच्या पश्चात पत्नी वंदना आणि 2 लहान मुली आहेत। मोठी मुलगी आराध्या पहिलीत शिकत असून लहान मुलगी त्रिशा अवघी 3.5 वर्षाची आहे। हत्या होण्याच्या दिवशी सकाळी बाळासाहेबांनी आपल्या दोन्ही मुलींना स्वतःच्या हाताने घास भरवला होता। मात्र दुपारी वडिलांच्या रक्ताने माखलेला मृतदेह पाहून दोन्ही चिमुकल्या मुलींनी हंबाडा फोडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। जोशी गल्लीतील त्यांच्या घरासमोर शोकाकुल वातावरण पसरलं असून नातेवाईक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे। निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजकीय हत्येमुळे सोलापूर महापालिकेचं राजकारण पूर्णपणे हादरलंय। प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं असून या प्रकरणात पुढे कोणाकोणाची नावे समोर येतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी तीव्र शब्दात भाजपवर हल्लाबोल केलाय. 100% भाजपने खिडकीतून एबी फॉर्म दिले असून उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी फरफटत नेण्यात आलं, असा गंभीर आरोप त्यांनी केला. काल जो खून झाला त्यावर भाजपकडून तो कौटुंबिक वाद आहे असं सांगितलं जाईल, असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय. तसेच बंडखोर उमेदवारांवरही प्रचंड दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. पालकमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा सन्मान राखावा. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन निवडणुका लढवल्या जात असल्याचं दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. बिनविरोध होण्यासाठी मर्डर झाला असून भाजपकडून स्वतःचे उमेदवार नाहीत ही लाजिरवाणी बाब असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजप रक्तावर राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपची लोक फक्त पैसा मिळवतात म्हणून निवडणूक लढतात, त्यांना खोके मिळतात म्हणून ते उमेदवारी स्वीकारतात, अशी टीकाही त्यांनी केली. मात्र या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी कार्यारंभला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ डिजिटल या इन्स्टा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.